आधी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त आणि आता पाकिस्तानी सैन्याला मदत करणारी जी काही यंत्रणा आहे ती आता भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। थोड्या वेळापूर्वीपासून आपण ज्या बातम्या बघतोय, पाकिस्तानात लाहोर आणि कराची मध्ये 2 ठिकाणी हल्ले झालेत, बॉम्बस्फोट झालेत। मात्र हे स्फोट नेमके कशाचे होते, कोणी केले होते याची आता पुष्टी झाली आहे। भारतीय संरक्षण मंत्रालयाकडूनच याची आता अधिकृतपणे माहिती देण्यात आली। ती म्हणजे ज्या पद्धतीने पाकिस्तानने मोर्टार आणि जड तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबाराची जी काही तीव्रता वाढवलेली होती त्याचाच बदला आता भारताने घेतलेला आहे। तर पाकिस्तानला आता पुन्हा एकदा भारताकडून जे काही ठोकण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आता सुदर्शन चक्राने जे काही HQ-9 त्यांची जी सिस्टम आहे रडार ती भेदून टाकलेली आहे, ती उद्ध्वस्त केली आहे। पाकिस्तानने चीनकडून 2009 मध्ये ही लांब पल्ल्याची यंत्रणा ही जी काही तयार करून घेतलेली होती, चीनकडून त्यांना मिळालेली होती, ती भारताने एका सेकंदात उद्ध्वस्त केली आहे। पाकिस्तानने चीनकडून ही हवाई सुरक्षा यंत्रणा जी हवाई हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानला मदत करायची ती यंत्रणा आज भारताने उद्ध्वस्त केली आहे। 120 ते 300 किलोमीटर पर्यंतच्या निगराणीची क्षमता होती त्याच्यामध्ये। लाहोरमध्ये हवाई हल्ले जे काही होतात ते परतवण्यासाठी पाकिस्तानला ही रडार सिस्टम मदत करायची। भारताच्या S-400 ट्रायम्फ मिसाइलने ही कारवाई केलेली आहे। S-400 ही सिस्टम भारताने पहिल्यांदाच वापरलेली आहे। चीनने 2009 साली पाकिस्तानला तयार करून दिलेली ही रडार सिस्टम होती, ही डिफेन्स सिस्टम होती। ती लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टम भारताकडून पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यात आलेली आहे। बुधवारी झालेला दहशतवादी तळांवरचा हल्ला आणि लगेच गुरुवारी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पुढे ते हे ऑपरेशन सिंदूरचं एक्सटेन्शन म्हणावं लागेल, लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टम भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे। जी पाकिस्तानी सैन्याला मदत करायची, काही किलोमीटर पर्यंतचं पाहणी करण्यासाठी टेहळणी करण्यासाठी जी काही सिस्टम होती ती पूर्णपणे भारताने उद्ध्वस्त केलेली आहे। काही तासांपूर्वी हे असे स्फोट लाहोरमध्ये झाले, कराचीमध्ये झाले, ही अशी बातमी आपल्या समोर येत होती। मात्र हे स्फोट नेमके कसले होते आणि ते कोणी घडवून आणले ते आता भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून आणि भारतीय सुरक्षा मंत्रालयाकडून त्याची आता पुष्टी करण्यात आलेली आहे। कारण ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून छोटे मोठे हल्ले भारतावरती सुरूच होते, ज्यामध्ये प्रामुख्याने भारतातल्या काही 15 ठिकाणी, भारताची जी काही 15 ठिकाणं कुपवाडा असेल, बारामुल्ला असेल, उरी असेल, पूंछ, मेंढर, राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरती शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार हा सुरूच होता आणि त्याचा प्रत्युत्तर म्हणजे लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टम ही पूर्णपणे भारताकडून एका फटक्यात उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे पाकिस्तान आता आणखी लंगडा झालेला आहे। पाकिस्तानच्या ज्या काही वल्गना सुरू होत्या की भारताला प्रत्युत्तर द्यायचं, आता पाकिस्तानी सैन्याला जी ही डिफेन्स रडार सिस्टम मदत करायची ती सुद्धा आता उरलेली नाहीये, ती सुद्धा भारताने उद्ध्वस्त करून टाकली आहे। त्यामुळे एक एक करून पाकिस्तानचे जे काही सपोर्ट सिस्टम आहेत त्या काढून घेतल्या जात आहेत भारताकडून आणि त्यामुळे पाकिस्तानला पुरता आता मेटाकुटी सांडले भारताने। आणि ही जी काही 2 दृश्य आपल्या समोर येत आहेत या दृश्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय पाकिस्तानातल्या लाहोर आणि कराची या दोन्ही ठिकाणी भारताने हे बॉम्ब हल्ले घडवून ही दोन्ही सिस्टम्स पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकलेले आहेत। आणि हे ऑपरेशन सिंदूरचं दुसरा पार्ट आपल्याला म्हणता येईल, ज्यामध्ये पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्या सैन्याला सपोर्ट करणाऱ्या रडार सिस्टम पूर्णपणे नेस्तनाबूत केल्या आहेत भारताने। या संदर्भातच अधिक बोलूयात, माझे सहकारी विलास बडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। विलास, काय आणखी माहिती? श्वेता, आता आपण ज्याचा उल्लेख केला S-400 हे काय आहे नेमकं सांगणं गरजेचं आहे। S-400 ही अशी यंत्रणा आहे जे आपलं सुरक्षा कवच आहे आणि त्याला सुदर्शन असं सुद्धा नाव दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रू राष्ट्रांकडून एखादा जर हल्ला झाला, मिसाईल अटॅक झाला, क्रूज हल्ला झाला तर त्या मोठ्या रेंज मध्ये आधीच ते पकडलं जातं आणि त्याचा निशाणा घेऊन त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जातं। 2018 मध्ये आपण रशियाकडून व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत करार केला होता। $5 अब्ज हा करार होता आणि या कराराच्या नंतर आपल्याला ही सिस्टम मिळालेली आहे। सीमावर्ती भागामध्ये विशेषतः ही तैनाती करण्यात आलेली आहे आणि आता 15 विविध शहरांमध्ये ज्या प्रकारे पाकिस्ताननं एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे त्या शहरांवरती हल्ला करण्याचा, पण ही सिस्टीम आपली तैनातीत असल्यामुळे या सुदर्शन चक्रामुळे आपण ते सगळे हल्ले परतवू शकलेलो आहेत आणि त्याच्यामध्ये S-400चा म्हणजे सुदर्शन चक्रचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे।
याची रेंज काय, 40 ते 400 किलोमीटर पर्यंतच्या कव्हरेज एरियामध्ये हे आपली सुरक्षा करू शकतं. म्हणजे बघा याचा एरिया किती मोठा आहे. आपण सांगायचं बोललो तर इथून नागपूर पर्यंतच्या अंतरामध्ये जरी एखादा मिसाईल आलं तर ते चेक करू शकतं, पकडू शकतं, ट्रेस करू शकतं. याची इतकी क्षमता आहे. आणि अदृश्य एखादं फायटर जर विमान आलं तर ते विमान याच्या नजरेतून सुटत नाहीये. अगदी अमेरिकेचं जे विमान आहे, जे फायटर विमान दिलेलं आहे F-35, हे फायटर जेट सुद्धा ते पाडू शकतं, इतकी त्याची क्षमता आहे. त्यामुळे एका बाजूला आपण सज्ज आहोत, दुसऱ्या बाजूला मात्र त्यांची रडार यंत्रणा अर्थात त्यांचा कणा आज उद्ध्वस्त करतोय आपण. बरोबर आहे. आणि आपण एक दृश्य दाखवते ती म्हणजे अमृतसर भागामध्ये काही रॉकेटचे तुकडे सुद्धा आज पडलेले सापडलेले होते. त्यामुळे पाकच्या या कुरापती सुरूच होत्या आणि आता पुन्हा एकदा त्यांना चांगलंच उत्तर दिलंय भारतानं. त्याच्या घरात घुसून पुन्हा एकदा 2 बॉम्ब हल्ले घडवलेले आहेत. आपण जाऊयात आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत सध्या आहेत. सर, आपण सकाळीच बोललो ज्या काही घडामोडी घडतायत त्याबद्दल, आणि आता पुन्हा एकदा आपल्या संरक्षण मंत्रालयाकडूनच पुष्टी आली आहे, ती म्हणजे कराची आणि दुसरीकडे जे काही बॉम्ब हल्ले घडवण्यात आलेले आहेत त्यामध्ये पाकिस्तानचा पूर्णपणे जे काही रडार सिस्टम आहे तीच उद्ध्वस्त झालेली आहे. या घडामोडी आजच्या दिवसातल्या काय सगळ्याचं विश्लेषण कराल? मला असं वाटतं की आपण पाकिस्तानला लष्करी दृष्टिकोनातनं त्याची जागा काय आहे ती दाखवलेली आहे. पाकिस्तानला ज्या वल्गना करण्याची सवय होती आणि ज्याच्या माध्यमातून पाकिस्तान आपल्या जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत होता, त्याचप्रमाणे जो पाकिस्तान आतापर्यंत चीनच्या मदतीमुळे, चीनकडनं मिळालेल्या लष्करी मदतीमुळे आम्हाला भारताशी 2 हात करणं सहज शक्य आहे, किंबहुना त्याही पुढे जाऊन आम्ही भारताला नामोहरण करू शकतो, अशा प्रकारच्या वल्गना जो पाकिस्तान करत होता त्या पाकिस्तानला आपण त्याची खऱ्या अर्थाने जागा दाखवून दिलेली आहे. सर्वात महत्वाची बाब ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, ती म्हणजे आपण गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आपल्या संरक्षण क्षेत्राला मजबूत केलेला आहे, आपण आपली संरक्षण यंत्रणा, मग ते सीमेवरची साधन संपत्ती असेल, मग ती भारत चीन असेल, भारत पाकिस्तान असेल, भारत बांगलादेश असेल, त्या साधन संपत्तीच्या विकासापासून अत्यंत अत्याधुनिक अशा स्वरूपाची सामुग्री, ज्यामध्ये S-400 हे अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम, जिचा खर्च साधारणतः 5 अब्ज आहे आणि जी आपण रशियाकडनं घेतलेली आहे, तिचा पहिल्यांदा वापर आपल्याला आज या संघर्षामध्ये दिसून येतो आहे. आणि ती किती सक्रिय आहे, किती आक्रमक आहे, याची आज चाहूल देखील आपल्याला पूर्णपणे प्राप्त झालेली. त्याचप्रमाणे इराणला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टमच पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडनं ज्या काही वल्गना भारतावरती हल्ला करण्याच्या केल्या जात आहेत त्यात आता पाकिस्तान पुन्हा एकदा लंगडा झाला असं म्हणायला हरकत नाही. आजच भटिंडामध्ये पाकिस्तानकडनं जो काही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्याचे काही रॉकेटचे तुकडे सापडलेले होते आणि त्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती या सुरूच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं होतं. पाकिस्तानी मंत्र्यांकडनं सुद्धा जे काही खोटे दावे केले जात होते, 5 फायटर जेट भारताची पाडली वगैरे वगैरे, मात्र हे सगळं खोटं आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न, काही छोटी मोठी रॉकेट्स डागणं किंवा तिथे LOC वरती शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं, या सगळ्या गोष्टीला पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानी सैन्याला जी मदत करणारी लाहोरची एअर डिफेन्स रडार सिस्टम होती ती S-400 या आपल्या प्रणालीद्वारे पूर्णपणे नेस्तनाबूत केली आहे. भारतानं पहिल्यांदाच S-400 या प्रणालीचा वापर केला आणि तोही लाहोरची ही एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यासाठी. त्यामुळे प्रथमच केलेला वापर हा अगदी करेक्ट होता असं म्हणायला हरकत नाही, कारण आज भारतीय नेत्यांकडून, मंत्र्यांकडून सुद्धा ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही, तर ते अजूनही सुरूच आहे असं ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं ते आता खरं ठरलेलं आहे. कारण त्याची प्रचिती आपल्याला आली आहे, कारण हे ऑपरेशन सिंदूर हे फक्त दहशतवादी तळांपुरते नव्हते किंवा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यापुरतं नव्हतं, तर आणखीनही पाकिस्ताननं जर कुरापती सुरू ठेवल्या तर भारताकडनं जशास तसं उत्तर दिलं जाईल. भारत काही शांत बसणार नाही, त्यामुळे पाकिस्ताननं शांत बसावं असं जे काही सांगितलं जात होतं, मात्र तरी देखील पाकिस्तानकडनं कुरापती या सुरूच आहेत आणि त्यामुळे भारताकडनं जशास तसं उत्तर हे दिलं जाणारच, जे उत्तर आज पुन्हा एकदा लगेचच गुरुवारी देण्यात आलेलं आहे. तर पाकिस्तानच्या रडारवरती भारतातली कोणती ठिकाणं होती, तर ती ठिकाणं होती साधारण कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर असेल किंवा राजौरी या भागामध्ये पाकिस्तान हल्ला करण्याच्या तयारीत होतं. त्यासोबत अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर या भागामध्ये सुद्धा पाकिस्तानचा हल्ला करण्याचा इरादा होता.
मात्र तो आता पूर्णपणे मोडकळीस आणलेला आहे भारतानं त्यांची पूर्णपणे एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करून. कारण या संदर्भात आपण अधिक बोलूयात. माजी लष्कर अधिकारी अश्लेषा तावडे आपल्या सोबत आहेत. मॅडम, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. आपण ऑपरेशन सिंदूर बघत होतो आणि आता त्याचाच पुढचा पार्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळालाय. ज्या काही कारवाया पाकिस्तानकडून सुरू होत्या त्या पुन्हा एकदा सडेतोड भारतानं उद्ध्वस्त करून टाकल्यात. आजच्या कारवाईबद्दल. जी जी जे सुदर्शन जे आपण आयडेंटिफाय केलंय की भारताने वायुसेनेकडून म्हणजे भारताकडून वापरलं गेलंय आर्म फोर्सेस कडून, तर ह्याच्या आपल्याला खरं तर असं म्हणायला पाहिजे की जसं नरसिंह अवतार ज्याला म्हणतो आपण तसं सकाळी रात्री संध्याकाळी किंवा तुम्ही कोणत्याही वेळेस भारताकडे नजर उचलून बघाल तर तुमची नजर जी आहे ती निष्प्रभ करण्यात येईल. आणि त्याच प्रकारे भारताच्या आर्म फोर्सेसनी जे आहे ते ही कारवाई करून म्हणजे केलेली आहे. की म्हणजे जसं म्हटलं जात होतं की सिंदूरचं कालची जर फेज 1 होती तर नाव वी आर एंटरिंग द नेक्स्ट फेज. आणि जिथे काउंटर अटॅक ला देखील काउंटर करण्याचे जे आपल्याकडचे मेकॅनिझम्स आहेत आणि आपण कधीच जसं मी कालही म्हटलं होतं की आपण कधीच हाथ पे हाथ धरे बैठ नहीं रहे हैं. एक चीज करने के बाद में ऑल्दो वी हॅव सेड की हे नॉन एस्केलेटरी असणार आहे आणि हे कंट्रोल्ड आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्याही ठिकाणी हातावर हात ठेवून बसणार. तर आपल्याकडे जो अश्लेषाजी थोडंसं तुम्हाला थांबवते, विनंती करते की आपल्या समोर एक व्हिडिओ आलेला आहे त्यात मधून आपण प्रेक्षकांना दाखवूयात की पाकिस्तानची मिसाईल्स कशी हवेतल्या हवेत भारतीय वायुदलाकडनं उडवण्यात आलेली आहे. त्याचा हा व्हिडिओ आहे. समोरून पाकिस्तानचं मिसाईल येत आहे मात्र ते खाली कोसळण्याच्या आतच हवेतल्या हवेत भारतीय वायुदलाकडनं ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले, उडवण्यात आलेलं आहे. आणि ही त्याची दृश्य आहेत, अवकाशातली दृश्य आहेत. ज्या पद्धतीनं ज्या उंचीवरनं एकमेकांवरती हल्ला केला जातो, मिसाईल्स डागली जातात, मात्र भारताकडे ती क्षमता आहे की हवेतल्या हवेत ती मिसाईल्स असतील किंवा ती क्षेपणास्त्र तिथल्या तिथे हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्याची किंवा ती नेस्तनाबूत करण्याची. आणि तीच प्रणाली पुन्हा एकदा भारतानं या ठिकाणी यावेळी सुद्धा वापरलेली दिसत आहेत. ही काही दृश्य आपल्याला फक्त प्रकाश दिसतोय जी उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची मिसाईल्स आहेत भारतानं. आणि या संदर्भात आपण पुन्हा बोलूयात. अश्लेषा मॅडम आहेत आपल्यासोबत. अश्लेषाजी, आपण जो काही व्हिडिओ आता दाखवतोय त्यामध्ये भारताची ही क्षमता आहे की समोरनं जरी मिसाईलचा मारा झाला तरी तो हवेतल्या हवेत आपण नष्ट करू शकतो, याला काय म्हणतात? बिलकुल, ह्याला आपण सो दॅट काइंड ऑफ एअर डिफेन्स इन दॅट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याकडे. आणि जेव्हा आपण प्रत्येक वेळेस आपल्या परेड्समध्ये ह्या सगळ्या क्षेपणास्त्रांचा एक प्रकारचा आपण अभ्यास करतो आणि दाखवला जातो तर तो जगाला मेसेज असतो. पण खूपच कमी वेळा असं होतं की ह्या क्षेपणास्त्रांना आपण इन ऑप्स वापरतो. पण आज ती वेळ आहे आणि आपण ती वेळ बिलकुल चुकू दिलेली नाहीये की ज्या ठिकाणी त्या सगळ्या जी काही कार्यप्रणाली आहे, जी काही आपल्याकडे शस्त्रास्त्रांचं तो केवळ साठा करण्याकरता नाहीये तर ते माझ्या राष्ट्राचं रक्षण करण्याकरता कामाला येण्याकरता आहे. आणि हे आपण तिथे दाखवून दिलंय की आम्ही कशाहीसाठी मागे पुढे बघणार नाही. वेन इट कम्स टू माय नेशन, डिफेन्स ऑफ माय नेशन, वी विल नॉट कॉम्प्रोमाइज. आणि त्यामुळे ह्या सर्व प्रकारची जी प्रणाली आहे, युद्ध प्रणाली जी आपण हार्नेस करतो, आपण स्वतः देखील हे बनवतो आणि आपण त्यांना आज कार्यरत करत आहोत आणि वापरत आहोत आणि इफेक्टिव्हली वापरत आहोत. इतक्या इफेक्टिव्हली की देर इज नो अगेन देर इज हार्डली एनी चेंज ऑर डिफिकल्टी किंवा डिस्टर्बन्स इन द सिव्हिल लाईफ देअर. पाकिस्तानने देखील अशी जी काही क्षेत्र निवडली होती जिथपर्यंत केवळ त्यांचे मारा होऊ शकत होता, जे अगेन बॉर्डरच्या जवळ आहेत, कारण आतमध्ये पर्यंत पोहोचण्याची त्यांची छाती नाही आणि क्षमता देखील नाही. परंतु ती क्षमता भारताकडे आहे आणि हे ओळखून पाकिस्ताननी अशीच काही क्षेत्र देखील निवडलेली होती जिथे फारसं म्हणजे ज्याला युद्धाला तोंड फुटणार नाही किंवा एस्केलेट होणार नाही. पण आपण ते देखील नेस्तनाबूत केलंय आणि ते दॅट टू इवन बिफोर इट इवन रिचिंग our any ground. So ha ek prakarcha this is the dominance that we talk about. This is the strategic dominance. This is the battlefield dominance that we show we have and we we harness this.
आणि ही शक्ती आहे. बरोबर. आणि S-400 प्रणालीचा सुद्धा भारतानं वापर पहिल्यांदाच केला, पण ती वेळ ठिकाण करेक्ट होतं. येस. तर ह्याच्या मागे जेवढी स्ट्रॅटेजी गेलेली असते आणि जेवढ्या लोकांचं म्हणजे द काइंड ऑफ अँड द अमाउंट ऑफ ट्रेनिंग दॅट गोज इन सो दॅट ॲट राईट टाइम, राईट प्लेस, right kind of weapon system and right kind of technology is utilized ki म्हणजे it is more than one can think of. The intelligence has to be there, the strategy has to be there, and the technology has to be there, and we dominate in all three. So all of it, and of course we have our jigger, which is unparalleled. And hats off to भारतीय वायू सेनेकरता आणि तीनही जल, थल आणि वायू तिन्ही ठिकाणी आपण वी आर रनिंग अ जॉईंट ऑपरेशन. सो हॅट्स ऑफ अगेन अँड अगेन टू द आर्म फोर्सेस. डॉक्टर मॅडम, खरं तर आता याच मध्ये एस्केलेट करणार नाही असं वाटत होतं पाकिस्तान, पण तो प्रोफेशनलिझम त्यांच्यात नाहीये. तुम्हाला असं वाटतं की पाकिस्तान एस्केलेट करतंय विनाकारण हे सगळं? कसं आहे, पाकिस्तान एस्केलेट करत आहे किंवा नाही पेक्षा त्यांची जी जनता आहे, त्यांची जी आवाम पाकिस्तानी आहे, त्यांच्याकडे त्यांना चेहरा दाखवण्यासाठी पाकिस्तानची जी सैन्य दल आहे त्यांच्याकडे काहीतरी मार्ग पाहिजे. सो इफ दे डू नॉट डू एनिथिंग दे हॅव नो फेस. आणि त्यांची जशी सैन्य दल आहे ते त्यांचं प्रायव्हेट आहे, नॉन प्रोफेशनल, ते काही त्यांच्या देशासाठी लढत नाहीत. जसं माझा सैनिक आणि माझा जो हवाई दल असो किंवा आज नेव्ही आहे, नेव्हीचा देखील याच्यामध्ये रोल आहे जो आपल्याला कालांतराने समजेलच आणि पुढे आपल्या निदर्शनास येईलच. पण तो देशासाठी लढतो, परंतु पाकिस्तानची जी फौज आहे ती देशासाठी लढत नाही, ती त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी लढते किंवा त्यांचे मनसुबे वेगळे आहेत. तर या ठिकाणी फेस सेवर म्हणून त्यांना काहीतरी करणं हे जरुरी आहे, पण त्यांच्याकडे एवढी शक्ती नाही. त्यांच्या पाठीशी कोणी असल्याशिवाय त्यांच्या स्वतःकडे ही एवढी उनके खुद के बलबूते पर वो एस्केलेट करने की क्षमता नहीं रखते. काकतीकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, माजी लष्करी अधिकारी. काकतीकर सर, आताचं हे सगळं जे चित्र दिसतंय, तुम्हाला असं वाटतंय का की जे ऑपरेशन सुरू होतं ते ऑपरेशन थोडंसं एस्केलेट होत आहे? पाकिस्तान विना ही चूक करताय? तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे की पाकिस्ताननं पुन्हा भारताच्या प्रमुख 15 शहरांना, जे सीमा भागातले प्रमुख 15 शहर आहेत त्या शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण भारताच्या सुदर्शन चक्रनं त्यांचे हे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत. दुसऱ्या बाजूला भारतानं लाहोरमध्ये घुसून एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे. हा एक मोठा अटॅक होता. पाकिस्तानची रडार यंत्रणा, जो कणा म्हणून ओळखला जातो पाकिस्तानचा, तिथल्या हवाई सुरक्षेच्या संदर्भातला तो कणा सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्यानं केलेलं आहे. एका बाजूला